वर्ष आहे, म्हणजेच शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष. तर या आमच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने नर्सरी ते इयत्ता 10वी या सगळ्या वयोगटाच्या मुलांसाठी शंकराचार्य नी रचलेल्या स्तोत्रांचं स्तोत्रपाठांतर स्पर्धा आयोजित केलेली होती. तर त्याचा बक्षीस समारंभ आता संपन्न होत आहे. त्यासाठी सर्वांचं स्वागत. आणि आजच्या या आपल्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतील वेदशास्त्रोत्तेजक सभेच्या कार्यवाह श्रीमती श्रद्धा परांजपे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक करावे. तव चरकमलस्थां स्फाटिकीमक्षमालां नखकिरणविभिन्नां दाडिमी बीजबुद्ध्या प्रतिचलमनुकर्षन् येन तीरो निषिद्धः स भवतु मम भूत्यै वाणिते मंदहासः. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी इतिहासाचे गाढे अभ्यासक श्रीयुत शेटे सर, आमचे कार्याध्यक्ष श्रीयुत ठिपसे आणि इथे उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक आणि अध्यापक. प्रथम आपणा सर्वांचं स्वागत. सुरुवातीला थोडंसं संस्कृतमध्ये मी बोलणार आहे आणि नंतर मराठीमध्ये बोलणार आहे. वेदशास्त्रयोः या प्राचीनाध्ययनाध्यापन परंपरा विद्यते तस्याः संरक्षणार्थं संवर्धनार्थंच न्यायमूर्तिभिः महादेव गोविंद रानडे प्रभृतिभिः एषा संस्था पुराकाले स्थापिता. 5सप्तत्यधिक-18तमे ख्रिस्ताब्दे ऑगस्ट मासस्य 31तमे दिनांके स्थापिता एषा संस्था इदानीं 50-अधिक-100तमवर्षे पदम निदधाती विराजते. नावाने हे फार कुणाला तुम्हाला माहिती नसेल म्हणून मुद्दाम इथे सांगते. त्या महादेव मोरेश्वर कुंटे आणि त्यांच्या मित्रांनी अनेक वैदिक आणि संस्कृत विद्वान यांच्या मदतीनं या संस्थेची स्थापना केली. भाद्रपद शुद्ध प्रतिपदा शके 1797, 31 ऑगस्ट 1875. आणि ही स्थापना कुठे झाली? त्याची पहिली सभा झाली ते पुण्यातल्या मोदी गणपती मंदिरात. आणि या संस्थेला एक संयुक्तिक नाव दिलं गेलं आणि ते म्हणजे वेदशास्त्रोत्तेजक सभा. बघा, तुम्ही शाळेमध्ये वेद शास्त्र ही नावं ऐकता, पण हे वेद कसे निर्माण झाले? हजारो वर्ष हे वेद मौखिक परंपरेने चालत आलेले आहेत. म्हणजे गुरुनी एका मंत्राचा उच्चार करायचा, तो ऐकून जसाच्या तसा विद्यार्थ्याने उच्चार करायचा, याला पठण परंपरा म्हणतात. मी एकच उदाहरण देणार आहे की मुलांना 1 ते 30 पाढे असतात. बघा, 50मध्ये आपण गेलो, 60व्या वर्षी आपल्याला 29-28चे पाढे आठवतीलच असं नाही, पण एका ऋग्वेदामध्ये 10,500 ऋचा आहेत, म्हणजे मंत्र आहेत. आणि अशा 10,500 ऋचा एका ऋग्वेदाचं मी उदाहरण देते. असे सगळे वेद या वैदिकांनी हजारो वर्ष केवळ ऐकून जपलेले आहेत. ही आपली एक प्रचंड मोठी ज्ञानपरंपरा आहे आणि या ज्ञानपरंपरेचं रक्षण व्हावं, कारण इंग्रजी राजवटीच्या काळात इंग्रजांनी या संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या अनेकविध परीक्षा आहेत. पाठशाळांमध्ये जे विद्यार्थी शिकतात त्यांच्या आम्ही परीक्षा घेतो. भारतभरामध्ये 11 केंद्रांवर या परीक्षा चालतात. या परीक्षांना केंद्र शासनाची समकक्षता आहे. त्यामुळे सभेची परीक्षा उत्तीर्ण झालेला विद्यार्थी बाहेरच्या विद्यापीठांमध्ये संस्कृत विषयामध्ये विद्यार्थ्यांनी इतके छान प्रश्न ती प्रदर्शनी पाहताना विचारले, म्हणजे मुलांमध्ये कुठेतरी या विषयाबद्दल नक्कीच कुतूहल आहे. संस्थेच्या वतीनं काही ऑनलाईन वर्गही आम्ही घेत होतो. त्यात वेद परिचय वर्ग घेतला, 16 संस्कारांचा परिचय वर्ग झाला, मेघदूत, स्वप्न वासवदत्त हे वर्ग इथे ऑफलाईन पद्धतीने झाले. आणि विशेष म्हणजे विद्यार्थ्यांसाठी शंकराचार्यांच्या स्तोत्राचा पठण वर्ग देखील संस्थेच्या वतीनं लॉकडाऊनच्या काळामध्ये घेतला गेला होता. आज काही पालकांनी विचारलं की असं काही स्तोत्र पठण वर्ग ही संस्था पुन्हा चालू करेल का?
या निमित्ताने प्रास्ताविकामध्ये मी मुद्दाम सर्व इथे उपस्थितांना सांगू इच्छिते की जानेवारी महिन्यापासून आम्ही नक्कीच ऑनलाईन पद्धतीने हा स्तोत्र पठण वर्ग संस्थेच्या वतीने सुरू करू, जेणेकरून जास्तीत जास्त मुलांपर्यंत हे संस्कृत साहित्य आणि त्यातलं स्तोत्र वाङ्मय नक्की पोचेल असा प्रयत्न ही संस्था करणार आहे. संस्थेचे काही प्रकाशनं पण आहेत. त्या प्रकाशनामध्ये संस्थेच्या परीक्षेला अनुसरून काही अभ्यासक्रम पुस्तिका आहेत. ऋग्वेदीय नित्यविधी, हिरण्यकेशीय नित्यविधी, त्याचबरोबर अनेक विचारवंतांचे लेख एकत्र केलेले प्राचीन भारतीय विद्येचे यथार्थ दर्शन, प्राचीन भारतीय विद्येचे पुनर्दर्शन, वेदशास्त्र दीपिका असे अनेक ग्रंथ आहेत. तैत्तिरीय ब्राह्मण आहे. त्यातल्या काही ग्रंथांचा आता इंग्रजी अनुवाद आम्ही करायला सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर विष्णू सहस्रनामाचं एक पुस्तक ते आम्ही करतोय. विष्णू सहस्रनामातील एकेका नामाचं विवरण आणि त्यातले काही विष्णूच्या विशेष मूर्तींचे फोटोही त्या पुस्तकामध्ये असतील असं सचित्र पुस्तक या 150व्या वर्षामध्ये प्रकाशित करण्याचा आमचा मानस आहे. त्याचबरोबर जे यज्ञीय पात्रांचं प्रदर्शनी इथे आहे त्यातल्या पात्रांचं विवरण करणारं एक मराठीमधलं पुस्तक तेही सचित्रच असेल, तेही या 150व्या वर्षाच्या निमित्ताने आम्ही प्रकाशित करण्याचा आमचा मानस आहे. त्यामुळे वेद आणि शास्त्र ही हजारो वर्षाची जी काही परंपरा आहे ती ज्ञानपरंपरा लोकांपर्यंत पोचावी, त्यातलं महत्त्व, त्याचं श्रेष्ठत्व समाजापर्यंत जावं यासाठी ही संस्था सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आणि त्यातलाच एक भाग म्हणजे आजचा हा स्तोत्र पठण स्पर्धा. आणि मला सर सांगायला आनंद होतोय की या स्पर्धेमध्ये 293 विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले होते. आणि आम्ही खरं तर पहिल्यांदा 1ली ते 10वी अशीच स्पर्धा आम्ही जाहीर केली होती, पण अनेक शाळांमधून आम्हाला अशी विचारणा आली की आमचे विद्यार्थी प्ले ग्रुप, KG, सिनियर KGला आहेत, पण तेही स्तोत्र म्हणू शकतात, तर तुम्ही त्यांची स्पर्धा घ्याल का? त्यामुळे आयत्या वेळी आम्ही त्यांचा वेगळा गट केला आणि 5वी आणि 6वी यांचा एक गट केला होता. पण झालं असं की त्या एका गटाला 105 विद्यार्थी आल्यामुळे तो गट आम्ही विभागला आणि 5वीचे विद्यार्थी वेगळे आणि 6वीचे विद्यार्थी वेगळे असा गट आम्ही तिथे केला. त्यामुळे अर्थातच परीक्षकांचीही संख्या वाढली आणि 14 परीक्षकांनी या स्पर्धेसाठी उत्तम प्रकारे परीक्षण केलं. त्याचा निर्णय आपणा सर्वांना कळेलच. त्या सर्वांची आपल्या सर्वांना उत्सुकता आहे हे मला माहितीच आहे. त्यामुळे मी माझं प्रास्ताविक आता फारसं लांबवणार नाही आहे. या निमित्ताने आमच्या विनंतीला मान देऊन शेटे सर इथे उपस्थित झाले. मी संस्थेच्या वतीनं त्यांचे मनःपूर्वक स्वागत करते. आणि परत एकदा आमचे इथे उपस्थित असलेले सर्व अध्यापक, सर्व विद्यार्थी, पालक आणि आमच्या परीक्षकांचं आणि इतर उपस्थितांचं मनःपूर्वक स्वागत करून माझं हे प्रास्ताविक संपवते. नमस्कार. धन्यवाद महोदया. सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे. कृपया इथे जी सतरंजी घातलेली आहे तिथे सर्वांनी बसून घ्यावे, कारण मागील बाजूस भरपूर पालक उभे आहेत, जेणेकरून पालकांना बसायला जागा होईल. कृपया शांतता राखावी. आणि तसेच सर्व पालकांसाठी ही सूचना आहे की सर्वांनी आपले भ्रमणध्वनी सायलेंट किंवा स्विच ऑफ मोडवर टाकावेत, जेणेकरून कार्यक्रमामध्ये व्यत्यय येणार नाही. अभ्यासक मोहनजी शेटे. तर मी वेदशास्त्रोत्तेजक सभेचे कोषाध्यक्ष श्रीयुत चंद्रशेखर बापट यांना विनंती करते की त्यांनी आपल्या आजच्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून द्यावा. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थितांना माझा नमस्कार. वेदशास्त्रोत्तेजक सभा याच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री मोहन शेटे. व्यक्ती फार मोठी आहे, परंतु थोडक्यात मी त्यांचा परिचय करून देतो. मोहनजी शेटे हे इतिहासाचे गाढे अभ्यासक आहेत. न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथे 28 वर्षे अध्यापिकी केलेली आहे. मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासावर, क्रांतिकारांवर
त्यांची व्याख्यानं गाजलेली आहेत. ते गिरीप्रेमी आहेत. तसंच ते लेखक आहेत. महानाट्य क्रांतिसूर्य सावरकर आणि मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासावर जरी पटका आहे त्यांचं महानाट्य गाजलेलं आहे. अमेरिकेमध्ये त्याचे प्रयोग झालेले आहेत. तसंच पुण्यातील हेरिटेज वॉक उपक्रमाचे ते संयोजक आहेत. असं बहुआयामी व्यक्तित्व आपल्याला आज लाभलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. आता त्यांचं मनोगत व्यक्त करायला मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद महोदय. आता मी वेदशास्त्रोत्तेजक सभेचे कार्याध्यक्ष श्रीयुत भगवंत ठिपसे यांना विनंती करते की त्यांनी आपले आजचे प्रमुख पाहुणे मोहनजी शेटे यांचा सत्कार करावा. शाल, पुष्पगुच्छ आणि सभेकडून एक छोटीशी भेट असं या सन्मानाचं स्वरूप आहे. धन्यवाद. मनोगत नाही व्यक्त करू शकत वेळेअभावी. त्यामुळे एक आपल्या परीक्षिका आहेत अश्विनी मुळे, त्यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं परीक्षक मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. नमस्कार. आम्ही 14 परीक्षक होतो असा आत्ता उल्लेख झालेलाच आहे. या 14 जणांच्या वतीने मी आज बोलायला उभी आहे. आधी सर्वप्रथम या सगळ्या छोट्या मुलांचं अतिशय कौतुक की त्यांनी आमची परीक्षा घेतली की आम्हाला निर्णय कोणाला, निकाल कसा लावायचा आणि बक्षीस कोणाला द्यायचं. त्यामुळे खरोखर स्पर्धा तुमची असली तरी सगळ्यात अवघड काम हे आम्ही केलं आहे. त्यामुळे खरं तर तुम्ही आम्हाला शाबासकी द्यायला पाहिजे आज, असं मी सगळ्या मुलांना म्हणते. कारण आमच्याच गटात अशी परिस्थिती होती की पहिल्या नंबरसाठी सुमारे 4 मुलांची नावं होती. त्यामुळे आता पहिला नंबर विभागून द्यायचा तरी चौघांना देता येणार नाही, म्हणून दोघांना पहिला आणि दोघांना दुसरा अशा पद्धतीने आम्हाला बक्षिसं द्यावी लागली आहेत. अशी परिस्थिती ह्या स्पर्धकांची होती. त्यामुळे खरोखर ह्यांनी आमचाच कस बघितलेला आहे. पण कोणाला तरी बक्षीस मिळणार, स्पर्धा आहे म्हणल्यानंतर कोणाला तरी नाही मिळणार, हा तर भाग उघड आहे, आपल्याला सगळ्यांनाच याची कल्पना आहे. पण ह्या स्पर्धेमधनं बक्षीस जरी नाही मिळालं तरी एक गोष्ट अशी असते, खरं तर 2 गोष्टी आहेत त्या, पण त्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत म्हणून मी एक म्हणते, की एक गोष्ट अशी असते की जी आपल्याला नक्कीच मिळते, कुणीच ती आपल्यापासून काढून घेऊ शकत नाही, ते म्हणजे अनुभव आणि शिक्षण. आपण जेव्हा घरी ह्याचा सराव करत असतो, पाठांतर करत असतो, आपल्या घरच्यांसमोर ते म्हणून दाखवत असतो, त्यावेळेला घरी स्तोत्र म्हणणं आणि परीक्षकांसमोर, अनोळखी व्यक्तीसमोर ते स्तोत्र म्हणणं, समोर 10-15 मुलं बसलेली असताना, 50 मुलं बसलेली असताना, म्हणजे आत्ताच आपण स्पर्धकांचा आकडा बघितला आहे की एवढ्या समोरच्या बसलेल्या मुलांसमोर ते स्तोत्र म्हणताना आपलं काय होतं आहे, आपण कुठे गडबडतोय, आपण घरी छान म्हणत होतो पण मला आज छान म्हणता आलं नाही, हे सुद्धा आपल्याला समजतं. त्यामुळे आपणच खरं तर आपले चांगले परीक्षक असतो. आणि तो अनुभव की एवढी अक्षरशः बालवाडीतली आणि पहिलीतली मुलं की ज्यांच्यासाठी हे स्तोत्र म्हणणं, संपूर्ण बघून म्हणणं हे सुद्धा एक मोठं आव्हान आहे, तर तिथे ही मुलं येऊन 15-20 मुलांच्या समोर, अनोळखी परीक्षकांसमोर हे म्हणतायत, हीच गोष्ट खरं तर खूप कौतुकास्पद आहे. आणि हे आम्हाला सगळ्या परीक्षकांना आणि मनापासून जाणवलं की ह्यासाठी या सगळ्या मुलांचं कौतुक. त्यामुळे बक्षीस मिळो किंवा न मिळो हा भाग बाजूला ठेवा आणि ह्यातनं तुम्हाला काय मिळालं आणि आपण कुठे चुकलो, कुठे बरोबर आलो आणि आपल्याला अजून काय सुधारणा करता येईल हे पुढच्या वर्षीसाठी लक्षात ठेवा आणि तसे जरूर प्रयत्न करा आणि पुढच्या वर्षी आमचं काम अजून अवघड करून ठेवा. सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून कौतुक. आणि एवढ्या या छोट्या मुलांकडनं ही स्तोत्र पाठ करून घेणं हे खरोखर दिव्य आहे. कारण ज्याचा अर्थ आपल्याला कळत नाही, ज्याचे उच्चार अवघड आहेत आणि अशी स्तोत्र गप्पा गाणी गोष्टींसारखी कधीच मनोरंजक वाटत नाहीत.
पण ह्या एवढ्याशा मुलांकडनं ज्या पालकांनी आणि शिक्षकांनी ती पाठ करून घेतली आणि त्यांना इथे येण्याचं प्रोत्साहन दिलं, त्यांना मार्गदर्शन केलं, त्या पालकांचे आणि शिक्षकांचे मनापासून आभार, त्यांचं मनापासून कौतुक. मी फार वेळ घेत नाही, बहुतेक माझे सगळे परीक्षकांचे मुद्दे तुमच्यापर्यंत पोचले असतील आणि तुम्ही आता निकाल ऐकायला उत्सुक आहात याची मला कल्पना आहे. धन्यवाद. धन्यवाद महोदया. आता इथून पुढे परीक्षकांचं सन्मानन होईल, तर त्यासाठी मी कार्यवाह परांजपे मॅडम यांना आमंत्रित करते. आमच्या प्रमुख पाहुण्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या शुभ हस्ते परीक्षकांचा सन्मान करावा. पहिल्या आहेत शारदा जोशी. त्यांचं एक सांगायचं म्हणजे रमणबागेमध्ये त्या अनेक वर्ष संस्कृत शिकवत होत्या, नुकत्याच निवृत्त झाल्यात आणि त्यांचं विशेष म्हणजे अनेक वर्ष त्यांच्या वर्गातली विद्यार्थी 100पैकी 100 गुण कायम धावणीच्या परीक्षेत मिळवून देणार. विद्यार्थी प्रिय शिक्षिका आहेत त्या. पुढचे परीक्षक आहेत उन्मेष जोशी. आजच्या प्रतिकूल परिस्थितीत तुम्हा सर्वांना प्रश्न पडेल की वेद आणि शास्त्र असं कोणी शिकतं का हो, तर याचं उदाहरण म्हणजे आजचे हे परीक्षक आहेत, जे न्याय, मीमांसा आणि वेदांत हे 3 शास्त्र शिकलेले आहेत. त्यानंतर तुषार भट हे संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आहेत आणि DAV इंग्लिश पब्लिक स्कूलमध्ये गेली 20 वर्ष संस्कृत शिकवतात. त्यांच्या पत्नी सायली भट याही MA संस्कृत आहेत आणि गेली अनेक वर्ष त्या संस्कृतचे क्लासेस घेतात. नंतर आत्ता ज्यांचं मनोगत आपण ऐकलं त्या अश्विनी मुळे, त्या टिळक विद्यापीठामध्ये BA आणि MA ला संस्कृत शिकवतात. आणि रुही ढळसासी त्या पण रविशंकर शाळेमध्ये संस्कृत शिकवतात. सर्व परीक्षकांना मनपूर्वक धन्यवाद. सर्व परीक्षकांचे आणि आमच्या परांजपे मॅडम यांचे धन्यवाद. आता मी आजचे आपले प्रमुख पाहुणे मोहनजी शेटे यांना विनंती करते की त्यांनी अतिथी भाषण करावं. वेदशास्त्रोत्तेजक सभेनं आयोजित केलेल्या या पारितोषिक वितरण कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर उपस्थित माननीय भगवंतराव टिपसे, माननीय श्रद्धाताई परांजपे, उपस्थित सर्व संस्थेचे पदाधिकारी, पालक, शिक्षक, परीक्षक आणि स्पर्धेमध्ये भाग घेतलेले सर्व विद्यार्थी बंधू भगिनी, असं सभागृह सगळं ओसांडून वाहतं आहे. म्हणजे आम्ही अनेक ठिकाणी भाषणाला जातो, वक्ते मिळणं सोपं आहे पण श्रोते मिळणं अवघड असतं. पण या ठिकाणी एवढ्या प्रकारे लोक एकत्र आलेली आहेत आणि वेदशास्त्रोत्तेजक सभागृहच विलक्षण आहे. मला तर इथं मंदिरात आल्यासारखं वाटतं. आणि आज तर इथे व्यासपीठावरती भगवंत आहे, इकडं श्रद्धा पण आहे, त्यामुळे खरोखरच याला मंदिराचं रूप आलेलं आहे असं म्हटलं तर चूक होणार नाही. मित्रांनो, अनेक संस्था चांगल्या चांगल्या हेतूनी सुरुवात होतात, पण अनेकदा चांगले कार्यकर्ते नसल्यामुळे, आर्थिक अडचणीमुळे
संस्था मधल्या काळामध्ये बंद पडतात असंही आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. पण सतत 150 वर्ष एखाद्या संस्थेने काम करणं हे सोपं नाही. आपण सर्वांनी या पदाधिकाऱ्यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला. जी आमची धरोहर आहे, जे आमचे हेरिटेज आहे, ते आमचे ग्रंथ, वेदांसारखे ग्रंथ, त्याचा प्रशिक्षण घेण्यासाठी, उत्तेजन देण्यासाठी ही संस्था कार्य करते. मी कधी कधी वर्गामध्ये शिकवतो शाळेमध्ये, तेव्हा सांगायचो की टेप रेकॉर्डर नावाचा प्रकार आला. आपल्या सगळ्यांना माहिती की बालगंधर्व नावाचे फार महान गायक होते. आता आमच्या पिढीने बालगंधर्व बघितले नाही, पण कुणीतरी टेप करून ठेवलो त्यांचा आवाज, आणि मग ते ऐकल्याचं समजतं हां याला बालगंधर्व म्हणतात, हा तो आवाज, स्वर्गीय आवाज. म्हणजे 100-150 वर्षापूर्वीचे गायक आपल्यापर्यंत पोचू शकले नाहीत, पण त्याच्यानंतर जेव्हा टेप रेकॉर्ड नावाचं यंत्र आलं तेव्हा तो 100 वर्षापूर्वीचा बालगंधर्वांचा आवाज आपण आज ऐकू शकतो आहोत. हे आपलं भाग्य आहे. त्याच्या आधी अनेक कलावंत होऊन गेले असतील, त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोचला नाही. पण लक्षात घ्या, भारताचं वैशिष्ट्य असं आहे, जगामध्ये 5000 वर्षापूर्वी किंवा त्याच्याही आधी ऋग्वेदासारख्या ग्रंथाची निर्मिती झाली. अरे जगातल्या लोकांना ज्या वेळेला अंगावरती कपडे घालण्याची सुद्धा अक्कल नव्हती, त्यावेळेला आमच्या देशात काय चालू होतं? कवीने म्हणलंय, जब पश्चिम ने वनफल खाकर छाल पहन कर लाज बचाई. छाल म्हणजे झाडावरची साल ओढून त्यांनी त्याला वस्त्र मानलं आणि आपल्या शरीराची लाज राखली. जब पश्चिम ने वनफल खाकर छाल पहन कर लाज बचाई, तब भारत से सामवेद का स्वर्गिक स्वर था दिया सुनाई. इथं सामवेदाचं गायन चालू आहे. तर पहिलं वैशिष्ट्य आमच्या देशाचं असं की 5000 वर्षापूर्वी अत्यंत उच्च तत्वज्ञान असणाऱ्या ग्रंथांची इथे निर्मिती झाली होती. आणि दुसरं असं, 5000 वर्षापूर्वी ते ग्रंथ मौखिक परंपरेने जपले गेले. ते केवळ शब्द नव्हते, तर शब्दांचा उच्चारही होता. त्यावेळेला ते शब्दांचे उच्चार जसे त्या गुरूंनी सांगितले तसं त्या मुलांनी ऐकले. तो नुसता ऐकत नव्हता, तर डोळ्यांनी बघत होता. आपल्या गुरुदेवांचा हात किती वर जातोय, किती खाली येतोय, त्याप्रमाणे उच्चार सुद्धा रोह अवरोह केले गेले पाहिजेत. आणि त्यांनी तसंच ते कंठस्थ केलं. पुढे तो मुलगा गुरु झाला, त्यांनी शिष्यांना तसं शिकवलं. आणि म्हणून आज अभिमानानं सांगू शकतो की 5000 वर्षापूर्वी टेप रेकॉर्डर नव्हता, पण 5000 वर्षापूर्वीचे ऋषीमुनी ज्या पद्धतीनं वेदांचं गायन करत असतील, आज ही मुलं त्याच पद्धतीने करतात. आम्ही तो आवाज सुद्धा जपून ठेवलेला आहे. आणि म्हणून ही भारताची जी परंपरा आहे, आणि आता तर पुढच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टीला महत्त्व जास्ती येणार आहे. आणि त्यासाठी म्हणून आपण जे करताय ते अत्यंत पवित्र कार्य आहे. जसं एखाद्या वादळामध्ये एखादा दिवा असतो आणि मग एखादी गृहिणी असा पदर घेते आणि प्राणपणाने ती ज्योत विझण्याची काळजी घेते. तुम्ही 150 वर्ष ही वेदांची परंपरा जपण्यासाठी असे अथक परिश्रम केलेले आहेत. त्याबद्दल आम्ही या संस्थेबद्दल कृतज्ञ आहोत. आम्ही त्यांच्यासमोर नतमस्तक होत आहोत. मित्रांनो, मी खरं तर इतिहासाचा विद्यार्थी आहे. मी या छोट्या छोट्या मुलांसमोर अनेकदा शाळांमध्ये जातो, शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगतो. पण शिवाजी महाराज म्हणलं की ते पोट कसं फाडलं, बोटं कशी तोडली, वा मुलांना ऐकायला मजा वाटते. स्वाभाविकच आहे, कारण ते आक्रमण जे होतं ते केवळ राजकीय आक्रमण नव्हतं, ते सांस्कृतिक आक्रमण होतं, ते धार्मिक आक्रमण होतं, ते आमच्या परंपरांवरचं आक्रमण होतं. तुम्हाला एक गंमत सांगतो. शिवाजी महाराजचा राज्याभिषेक मागच्या वर्षी, त्याला 350 वर्ष झाली. आपण तो उत्सव मोठ्या थाटात साजरा केला. पण शिवाजी महाराज त्या सोन्याच्या सिंहासनावरती बसण्यात रमणारे नव्हते. त्यांनी अनेक कामं केली. सगळी नाही सांगत, एकच सांगतो. रघुनाथ पंडित या विद्वान पंडिताला बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की आपल्या या सुंदर अशा मराठी भाषेवरती, ज्ञानोबा तुकोबाच्या या गोमट्या भाषेवरती यावनी भाषेचं आक्रमण झालेलं आहे. नेमके शब्द सांगतोय. भाषेवर आक्रमण झालंय परकीयांचं. भाषा शुद्ध केली पाहिजे. आणि म्हणून तुम्ही अशा प्रकारचा ग्रंथ निर्माण करा की ज्याच्यामध्ये प्रत्येक फारसी शब्दाला
आपल्या संस्कृत प्रचूर असा चांगला शब्द देता आला पाहिजे. हे रघुनाथ पंडितांनी त्याच्या प्रस्तावनेत लिहून ठेवलं बरं का, की मला राजांनी अशी आज्ञा केली आणि म्हणून राज्य व्यवहार कोश नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला. माझ्या मनात हा प्रश्न येतो, हे कोणी सांगितलं होतं शिवाजी महाराजांना? हातात तलवार घ्यायची, युद्ध करायचा, प्रदेश जिंकायचा, नवीन नवीन किल्ले जिंकायचे, आपल्या राज्याचा विस्तार करायचा, हे तुमचं काम होतं ना. हे ग्रंथ लिहायला कोणी सांगितलं होतं? पण मित्रांनो, शिवाजी महाराजांचं राज्य त्यांच्या मृत्यूनंतर कोसळलं नाही. उलट शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 100 वर्षांनी आपण अटकपासून कटकपर्यंत विशाल साम्राज्य निर्माण केलं. यात शिवाजी महाराजांची दूरदृष्टी अशी होती की स्वराज्य म्हणताना केवळ भूमी नाही तर स्वपरंपरा, स्वधर्म, स्वदेव, स्वग्रंथ, स्वकालगणना अशा सगळ्या स्वंचं ज्याला जपणूक करता येते त्याचं राज्य सामर्थ्य संपन्न होतं, हे शिवाजी महाराजांना कळत होतं. म्हणून त्यांनी राज्य व्यवहार कोश हा ग्रंथ त्या काळात लिहून घेतला. म्हणून हे आपण त्यांचे जर का पाईक स्वतःला मानत असू तर आपल्या या परंपरा जपणं हे फार महत्त्वाचं आहे. मित्रांनो, ही छोटी छोटी मुलं इथे बसलेली आहेत. आज या ठिकाणी अजून एका व्यक्तिमत्वाची आठवण होती, ती म्हणजे स्वामी विवेकानंदांची. एक प्रसंग सांगतो. छोटा होता, त्याचं नाव नरेंद्र होतं, आपल्याला माहिती आहे. छोटा विवेकानंद, नरेंद्र त्याचं नाव होतं. बाहेर गेला होता, खेळत होता आणि बाहेरनं घरी आला. नरेंद्र यांचे वडील विश्वनाथ दत्त हे त्यावेळच्या कलकत्त्यातील नामवंत वकील होते आणि त्यांचे मित्र आले होते. संपूर्ण कलकत्त्यातील मोठमोठे वकील हे तिथे बसले होते. आणि हा छोटासा मुलगा, 2री 3रीतला मुलगा असेल, हा पळत पळत आला. विचारलं त्या सगळ्या वडिलांच्या मित्रांनी, बाळ नरेंद्र, तुला मोठेपणी कोण व्हायचं आहे? घरी आलेल्या पाहुण्यांना हा प्रश्न विचारावासा का वाटतो मला समजत नाही. अहो, इथं ग्रॅज्युएट झालं तरी कळत नाही पुढे आपल्याला काय व्हायचं. ते 3री त्या पोराला काय कळणार आहे, पण विचारतात तुला मोठेपणी कोण व्हायचं. आता गंमत अशी झाली, हा नरेंद्र बाहेर गेला होता. आपल्याला टांगा माहिती, आता हल्ली पुण्यात टांगे बघायला मिळत नाही, पण टांगा बग्गी पूर्वी असायची. तर या नरेंद्रनी बाहेर टांगा बघितला होता आणि तो टांगेवाला असा चाबूक घेतो आणि फटकन असा घोड्याला मारतोय. त्याला ते आवडलं होतं आणि तो एकदम पटकन बोलून गेला, मला ना मोठेपणी टांगेवाला व्हायचं. सगळ्यांची मान शर्मेने खाली गेली. ते हसायला लागले सगळे की एवढ्या मोठ्या नामवंत वकिलाचा मुलगा काय बोलतोय टांगेवाला व्हायचंय. तिथं नरेंद्रची आई होती, त्यांचं नाव भुवनेश्वरी देवी. त्यांनी नरेंद्रचा हात घेतला आणि आतमध्ये दिलं हात धरून. बहुतेक आता फटका देणार, काय दळभद्री काढताय, काय दिवटं स्वप्न बघताय म्हणून टांगेवाल्याचं असं आई म्हणेल. काहीतरी असं वाटलं बाहेरचं ना. आई आतमध्ये गेली आणि ती म्हणली, तुला टांगेवाला व्हायचं आहे? समोर बघ काय. भिंतीवरती चित्र होतं, त्या चित्रावर ते भगवद्गीता अर्जुनाला सांगतायत असं चित्र त्याच्यावरती होतं. आणि आई आपल्याला मुलाला सांगत होती, तुला जर का टांगाच चालवायचं असेल तर असा चालव की ज्याच्यामुळे जगाला सुद्धा मार्गदर्शन होईल, अशा भगवान श्रीकृष्णासारखं ती सांगते. अशी संस्कार करणारी आई जर का घरात असेल तर नरेंद्राचा विवेकानंद होऊ शकतो. आज इथे मोठ्या संख्येनं महिला आल्या आहेत म्हणून मला ही गोष्ट सांगावीशी वाटली. हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपल्या प्राचीन ग्रंथांमधनं जो संस्कार करण्याचं सामर्थ्य आहे, ही आधी आपल्याला समजलं पाहिजे, पालकांना समजलं पाहिजे, शिक्षकांना समजलं पाहिजे, तर ते लोकांपर्यंत उतरणार आहे. विवेकानंद एकदा प्रवास करत चालले होते आणि प्रवास करता करता त्यांना अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारायचे. तर तरुण मुलं यायची त्यांच्याशी वाद घालायची, पण विवेकानंद चिडायचे नाही. तर कोणीतरी त्यांना विचारलं की देव कुठं आहे? विवेकानंद म्हणलं आहे, सर्वत्र आहे, जळी स्थळी काष्टी पाषाणी, त्यामुळे तुम्हाला दिसतं मला दाखवा. तर हा जो नरेंद्र होता, तो नरेंद्र आपल्या लहानपणी त्यांचे जे गुरु आहेत रामकृष्ण परमहंस यांना भेटायला गेला होता. हाच प्रश्न त्यांनी विचारला होता, देव आहे ना, दाखवा. मग पहा, या मुलांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की प्रश्न विचारले पाहिजेत, सत्याच्या कसोटीवरती घासून पुसून घेतलं पाहिजे, त्यात काही चूक नाही. नरेंद्र विचारतोय गुरुना, देव जर का तुम्ही पाहिलं तर दाखवा. पण रामकृष्ण प्रत्यक्ष शाळेमध्ये जाऊन शिकलेले नव्हते, अडाणी होते, अशिक्षित होते, पण तरी विद्वत्ता होती. नरेंद्र, तुला देव पाहायचं? पलीकडे तिथे भांड्यामध्ये दूध ठेवले, जरा घेऊन येतोस? जर का दूध आणल्यानंतर देव बघायला मिळणार असेल तर काय हरकत आहे. पटकन नरेंद्र गेला, पेला होता, दूध आणलं, समोर धरला आपल्या गुरुदेवांच्या. गुरुदेव म्हणले, नरेंद्र तुला माहिती आहे का दुधापासून तूप मिळतं? तो म्हणला हो.
मग दुधात तूप दाखव. तो म्हणला असं कसं दाखवता येईल, हे दूध तापवलं पाहिजे, मग त्याला साय निर्माण होईल, ती साय बाजूला काढली पाहिजे, त्यात थोडं विरजण टाकलं पाहिजे, मग त्याचं दही निर्माण होईल, ते घुसळावं लागेल, मग ताक निर्माण होईल, लोणी निर्माण होईल, त्या लोणीच्या खाली अग्नी प्रज्वलित करावं लागेल, तेव्हा तूप मिळेल. रामकृष्ण म्हणले अरे दुधामध्ये तूप असतं, पण ते मिळण्यासाठी एवढ्या पायऱ्या असतात. मग जो भगवंत जळीस्थळी काष्टी पाषाणी आहे तो बघायला कुठली पायरी नको, कुठली तप नको, कुठली साधना नको, कुठले कष्ट नको, सहज कसा मिळेल. पाण्यातून बाहेर काढलेला मासा पुन्हा पाण्यात जाण्यासाठी जेवढा तळमळतो तेवढी तळमळ जेव्हा तुझ्या हृदयात असेल तेव्हा तुला देव पाहायला मिळेल. आणि मग या नरेंद्राच्या लक्षात असं आलं की आपला गुरु जरी शाळेमध्ये जाऊन शिकलेला नसला तरी विलक्षण सामर्थ्य त्याच्याकडे आहे, आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर त्याच्याकडे आहे, आणि म्हणून तो त्यांचा भक्त बनला. आणि या नरेंद्रांनी काय पराक्रम केला तर अमेरिकेच्या भूमीवरती जाऊन या हिंदू धर्माची थोरवी पश्चिम जगाला सांगितली. मित्रांनो, भारतावरती इंग्रजांचं राज्य होतं. आपण अनेक जण लढलेले क्रांतिकारक माहिती आहे. टिळक असतील, गांधी असतील, भगतसिंग असतील, सावरकर असतील, सगळे लढले. ते राजकीय स्वातंत्र्य मिळावं म्हणून लढले, ते राजकीय पारतंत्र्याच्या विरोधात लढले. पण त्याच वेळेला भारतावरती जे सांस्कृतिक आक्रमण झालं होतं त्या सांस्कृतिक आक्रमणाच्या विरुद्ध लढण्यासाठी नरेंद्र म्हणजे विवेकानंद नावाचा योद्धा अमेरिकेत गेला आणि हिंदू धर्माची थोरवी सांगितली. त्यांची भाषणं ऐकल्यानंतर अमेरिकेतले ख्रिश्चन लोक म्हणायला लागले आम्ही काय भारताला ज्ञान देणार, उलट पाय टेकून झोळी पसरावी आणि ज्ञानाची भीक मागावी, एवढं ज्ञान भारताकडे आहे. हे विवेकानंदांच्या मुळे आम्हाला कळायला मिळतं. तर हे त्यांनी सांगितलं होतं. पण विवेकानंदांनी हेही सांगितलं आहे भारताकडे अध्यात्माचं उच्च ज्ञान आहे आणि पश्चिमेकडे विज्ञानाची प्रगती आहे. नुसतं ज्ञानाची आराधना करून चालणार नाही, विज्ञानाची प्रगतीसुद्धा आत्मसात केली पाहिजे. आम्ही काय केलं, आम्ही प्रगती केली नाही आणि आमचं जे अध्यात्माचं ज्ञान होतं त्याची पण आराधना केली नाही. हेही नाही तेही नाही अशी अवस्था झाली होती. आता तो बदल व्हायला पाहिजे आणि बदल घडतोय. हे शतक बदलत आहे आणि त्यामुळे या पुढच्या शतकामध्ये जगाच्या समोर असा एक हिंदुस्थान निर्माण होईल की ज्याच्याकडे उच्च आध्यात्मिक ज्ञानसुद्धा आहे आणि उत्तम दर्जाची भौतिक प्रगतीसुद्धा आहे. हे आपण करता आलं पाहिजे. या छोट्या मुलांनी या ठिकाणी आज पाठांतराची स्पर्धा दिली. एक प्रसंग सांगतो, माहिती असेल काही जणांना. विवेकानंद प्रवास करत होते, युरोपमधल्या देशातनं चालले होते. त्यांना एक शिष्य आला भेटायला. तो म्हटला माझ्याकडे खूप चांगलं पुस्तक आहे. विवेकानंदांना ते वाचण्याची इच्छा होती. ते म्हणजे ठेवून दे, मी वाचतो. 7-8 दिवस तिथे मुक्काम होता. पण त्या सगळ्या गडबडीमध्ये, सभा संमेलनामध्ये, भाषणांमध्ये ते वाचायला त्यांना वेळच मिळाला नाही. शेवटचा दिवस, आता पुढच्या गावात जायचं मुक्कामाला. तो शिष्य आला पुस्तक मागायला. स्वामीजी म्हणले अरे माझं वाचून झालं नाही, उद्या सकाळी ये. दुसऱ्या दिवशी तो आला. स्वामीजी म्हणले घेऊन जातो ग्रंथ, माझं वाचून झालेलं आहे. तो हसला. स्वामीजी म्हणले हसायला काय झालं. तो म्हणला स्वामीजी खोटं बोलताय ना, कालपर्यंत तुमचं वाचून झालं नव्हता आणि आज वाचून झाला. जो ग्रंथ वाचायला 3 महिने कमी पडतील तो आज तुम्ही वाचून झालाय म्हणता. स्वामीजी म्हणले खोटं वाटतं, हे पुस्तक घे आणि तू पानाचा क्रमांक सांग, त्या पानावरती काय लिहिले मी सांगतो. आणि काय आश्चर्य, तो परीक्षा घेतोय. तो 394, 588 वाटते तो नंबर सांगेल. आणि स्वामीजी पाठ केल्यासारखं घडा 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 सगळं बोलून दाखवत आहे. तो थक्क झाला आणि तो मला चमत्कार आहे. पुढचं स्वामीजी म्हणले त्या सगळ्या मुलांनी लक्षात ठेवलं पाहिजे. स्वामीजी म्हणले चमत्कार नाही आहे, मी माझं मन किती एकाग्र करू शकतो. जर का ते पुस्तकाचं पान माझ्यासमोर असेल आणि शेजारी बॉम्ब जरी फुटला ना तरी मला कळणार नाही, इतकं 100% माझं मन मी एकाग्र करू शकतो. आम्ही तुम्ही सामान्य माणसं 7 किंवा 8% मन एकाग्र करतात. ही मुलं बसतात अभ्यासाला, पण टी व्हीवरती कुठलं गाणं चाललंय तेही माहीत असतं. आई स्वयंपाकघरात कोणता नेमका पदार्थ करते आहे ते वासावरून ओळखता आलं पाहिजे, तेही कळतं. मित्रांनी हाक मारल्यानंतर बाहेर कसं सटकायचं याचं पण प्लॅनिंग डोक्यात चालू असतं. आणि म्हणून 8 वेळा धडा वाचला तरी परीक्षेच्या वेळेला आठवत नाही, अशी अवस्था आमची होते. विवेकानंद सांगतात मी जे वाचलेलं आहे 50 वर्षांनी जरी मला विचारलं तरी शब्द माझा मुखोद्गत असेल. मित्रांनो, ती विवेकानंदांची परंपरा
म्हणजेच वेदांपासून चालत आलेली मौखिक पाठांतरांची परंपरा मधल्या काळामध्ये खंडित होईल की काय अशी भीती वाटत असताना आपल्यासारख्या संस्थेने अशा प्रकारच्या स्पर्धांचं जे आयोजन केलेलं आहे, याच्यातून ही मुलं पाठांतर तर करतीलच, पण त्याचबरोबर त्या स्मरणशक्तीचा जो उपयोग आहे तो जीवनाच्या सर्व क्षेत्रात त्यांना करता येईल. आणि म्हणून हे अत्यंत महत्त्वाचं काम आपल्या संस्थेच्या वतीनं होतं आहे. मित्रांनो, मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो की एक चांगल्या कार्यक्रमामध्ये मला सहभागी होण्याची संधी मिळाली. ज्या विद्यार्थ्यांना पुरस्कार प्राप्त आहे त्यांचं मनापासून कौतुक करतो, आणि ज्यांना पुरस्कार मिळाला नाही त्यांनी वाईट वाटून घेऊ नका, कारण त्यांना एक गंमत सांगतो. मला सुद्धा माझ्या शालेय जीवनात कधी पुरस्कार मिळाला नव्हता, तेव्हा आज ज्यांना पुरस्कार मिळाला नाही त्यांना पुढे काही वर्षानंतर या ठिकाणी बसून पुरस्कार देण्याची संधी मिळेल, एवढं मात्र म्हणायला काही हरकत नाही. एवढं बोलतो आणि सांगतो धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. विवेकानंदांच्या व्यक्तिमत्वातून काय बोध घ्यायचा हे नक्कीच आपल्या सर्व बालचमूंना समजलं असेल. तर आजचा हा आपला बालचमूंचा मेळावा इथे भरवण्यासाठी असंख्य हात लाभले सभेला. तर अशा या हातांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी संस्थेचे सदस्य श्री प्रशांत पुंड सर यांना विनंती करते की त्यांनी असंख्य हातांची कृतज्ञता व्यक्त करावी. आता हा माणूस आणखी किती वेळ घेणार आहे असा अजिबात विचार करू नका, 1 मिनिटात संपवणार आहे. आजचा हा जो पारितोषिक वितरण समारंभ आहे याच्यामध्ये मुख्य भाग आहे तो संस्कारांचा. आणि संस्कार हे पालक, शिक्षक आणि समाज या 3 घटकातनं होत असतात. आणि त्याच्यामध्ये समाजाचा भाग म्हणून वेदशास्त्रोत्तेजक सभा यासाठी काही धडपड करते आहे, पण त्याला प्रतिसाद जो मिळतो आहे तो पालक आणि शिक्षकांच्याकडनं. सर्वप्रथम सगळ्या ज्या काही शाळांमधले इथे विद्यार्थी आले आणि त्यांनी सहभाग घेतला त्या शाळांचे मुख्याध्यापक, तिथला अध्यापक वर्ग, तिथले संस्कृतचे शिक्षक शिक्षिका यांचे पहिल्यांदा आभार मानतो, ऋणनिर्देश व्यक्त करतो, कारण त्यांनी हे संस्कार केलेले आहेत. हा पहिला भाग. दुसरा म्हणजे पालकांनी ज्यांनी प्रोत्साहन दिलं, ज्या शिक्षकांनी आणि पालकांनी मार्गदर्शनही केलं त्यांचेही आभार. या स्पर्धेच्या आयोजनामध्ये भारतीय संस्कृती अभ्यास परिषद या संस्थेने मोलाचं सहाय्य केलेलं होतं. बऱ्याच शाळांना कम्युनिकेशन जे झालेलं आहे ते या अभ्यास परिषदेकडनं झालेलं आहे. तर त्या संस्थेचे श्री जयंत दास्ताने यांचे मनपूर्वक आभार मानतो. ही स्पर्धा ज्या वेळेला आयोजित केली त्यावेळेला एकंदरीत तुम्ही आत्ता ऐकलं की गट किती होते, त्यानुसार 14 परीक्षक इथे आले. अत्यंत विद्वान असे परीक्षक आम्हाला लाभले. त्या सर्व परीक्षकांचेही आभार मानतो. आता इथे ही जी प्रमाणपत्र ज्यांनी सहभाग घेतलेला आहे त्या प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला प्रमाणपत्र दिले गेलेलं आहे. आणि ते सुवाच्य आणि स्वच्छ स्पष्ट अशा पद्धतीने लिहिणारे अनेक जे लेखनिक होते, 7 लोकांनी ज्यांनी हे सहाय्य केलं लिहिण्यासाठी, हे आवाहनातून आलेले होते. आम्ही वेदप्रेमींना आवाहन केलेलं होतं की कृपया स्वयंसेवक म्हणून मदत करा, आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि या लोकांनी ही प्रमाणपत्र लिहिली. त्यांचेही आभार. आणि इतर कोणीही जे राहिले असतील चुकून, नामनिर्देश प्रत्येकाचा करणं अतिशय कठीण आहे, आणि त्यामुळे जे कोणी राहिले असतील असे पडद्यामागचे सर्व सहाय्यक यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि तुम्हाला जी उत्सुकता लागलेली आहे त्याच्याकडे आपण पुढे जाऊया. धन्यवाद. धन्यवाद. आता आपली एक छोटी आपली कन्यका आहे, हेमांगी सप्रे. आली आहे का ती? रानडे बालक मंदिर आली असेल. हां, तर हिने अतिशय उत्कृष्ट न अडखळता स्तोत्र म्हणलेलं आहे. आणि नर्सरी ते सिनियर KG हा जो गट होता, ह्या गटामध्ये हिला प्रथम क्रमांक मिळालेला आहे. तर आता ती तिच्या गोड आवाजामध्ये तिने जे स्तोत्र म्हणलं तर ती आता ती आपल्याला म्हणून दाखवेल. सर्वांना विनंती आहे, ही खूप छोटी आहे त्यामुळे कृपया सर्वांनी शांत बसून हिचं स्तोत्र ऐकावं. नागेंद्र
चन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नमः शिवाय मन्दाकिनी सलिलचन्दनचर्चिताय नन्दीश्वर प्रमथनाथ महेश्वराय मन्दारपुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय शिवाय गौरीवदनाब्जवृन्द सूर्याय दक्षाध्वरनाशकाय श्रीनीलकण्ठाय वृषध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय वसिष्ठकुम्भोद्भव गौतमार्य मुनीन्द्रदेवाच्युतशेखराय चन्द्रार्कवैश्वानरलोचनाय तस्मै वकाराय नमः शिवाय यक्षस्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगम्बराय तस्मै यकाराय नमः शिवाय पञ्चाक्षरमिदं पुण्यं या पठेत् शिवसन्निधौ शिवलोकवाप्नोति शिवेन सह मोदते श्रीकृष्णार्पणमस्तु आपल्या हेमांगीचं विशेष कौतुक एवढ्या भरलेल्या सभागृहामध्ये सुद्धा इतका तिचा सभाधीटपणा दिसत होता आणि तरीही तिचं उच्चारण कुठेही चुकलं नाही, लय सुद्धा कुठेही चुकली नाही. म्हणूनच तिला आपल्या परीक्षकांनी प्रथम क्रमांक दिलेला आहे. तिच्यासाठी जोरदार टाळ्या. धन्यवाद. आता सर्व बालचमुंना ज्याची उत्सुकता लागलेली आहे तो आता पारितोषिक वितरण समारंभ इथे होईल. तर त्यासाठी आपला जो पहिला गट होता नर्सरी ते सिनियर KG त्यामध्ये प्रथम क्रमांक आहे हेमांगी मिहीर सप्रे. कृपया तिच्या पालकांना विनंती की तिला घेऊन यावं. KG गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे हेमांगी मिहीर सप्रे. या गटामध्ये द्वितीय क्रमांक विभागून देण्यात आलेला आहे. द्वितीय क्रमांक आहे अनघा पाटील आणि वेदांत पुष्कर कुलकर्णी. दोघंही न्यायमूर्ती रानडे बालक मंदिरचे विद्यार्थी आहेत. कृपया आले असतील तर सत्वर यावे. अनघा पाटील आणि वेदांत कुलकर्णी. तृतीय क्रमांक आहे कॅन्डिड नर्सरी स्कूलची विद्यार्थिनी वेदिका नांबियार. उत्तेजनार्थ पारितोषिक आहे रमा विश्वेश बेहरे, अभिनव विद्यालय प्री प्रायमरी स्कूल. त्यानंतर जो गट क्रमांक 2 होता पहिली आणि दुसरीसाठी त्यामध्ये प्रथम क्रमांक आहे निहिरा प्रणव गोखले. ही अभिनव विद्यालय इंग्रजी माध्यमाची विद्यार्थिनी आहे. तिच्या वतीने तिचा भाऊ पारितोषिक स्वीकारतोय. दुसरा क्रमांक आलेला आहे श्रावणी रिसबूड, माधव सदाशिव गोळवळकर टिळक रोड येथील विद्यार्थिनी आहे. सर्व पारितोषिक प्राप्त विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांना सूचना आहे. या पारितोषिकाचं स्वरूप आहे रोख रक्कम आणि प्रमाणपत्र. तर रोख रक्कम कृपया कार्यालयातून घेऊन जावी. आता तिसरा गट आहे तिसरी आणि चौथीचा. त्यामध्ये प्रथम क्रमांक आहे अद्विक जोशी. द्वितीय क्रमांक आहे श्रीशा देशमुख.
तृतीय क्रमांक आहे माथंगी श्रीधर, इंद्रायणी इंटरनॅशनल स्कूल. आता उत्तेजनार्थ पारितोषिक विभागून देण्यात आलेलं आहे. त्यामध्ये प्रथम उत्तेजनार्थ पारितोषिक आहे कृष्णा संदीप वारे, SNBP इंटरनॅशनल स्कूल रहाटणी. दुसरा उत्तेजनार्थ क्रमांक आहे रेवा शैलेश नायडू, परांजपे विद्या मंदिर कोथरूड. नाही, शाळा वेगळी आहे. हो, वारेचं हो, दोन्ही शाळा वारेचं नका दे. आता आपला पुढचा चौथ्या क्रमांकाचा गट होता 5वी साठी. तर त्यामध्ये प्रथम क्रमांक आहे अनन्या शिंदे, अहिल्यादेवी हायस्कूल. दुसरा क्रमांक आहे इरावती मुळे, अहिल्यादेवी हायस्कूल. तिसरा क्रमांक आहे गंधार गोखले, अभिनव विद्यालय इंग्रजी माध्यम. उत्तेजनार्थ क्रमांक आहे रमोला देशपांडे, माधव सदाशिव गोळवळकर गुरुजी विद्यालय. त्यानंतर आपला पुढचा गट आहे 6वीचा. त्यामध्ये प्रथम क्रमांक आहे वृषपर्वा गौरव कर्वे, न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग. त्यानंतर द्वितीय क्रमांक आहे योगेश्वर जोशी, दुर्गा संस्कृती संवर्धन केंद्र. तृतीय क्रमांक आहे श्रेयस माळी, माय स्कूल ताथवडे वाकड. उत्तेजनार्थ पारितोषिक आहे केशव तुषार नाईक, विखे पाटील मेमोरियल स्कूल पुणे. त्यानंतर आपला पुढचा 6वा गट होता 7वी 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी. त्यामध्ये प्रथम क्रमांक विभागून देण्यात आलेला आहे. त्यामध्ये प्रथम क्रमांक आहे तेजस कविटके, रमणबाग शाळा. विभागून प्रथम क्रमांक देण्यात आलेला आहे अदिती देशपांडे, ज्ञानप्रबोधिनी विद्यालय निगडी. द्वितीय क्रमांक आहे मृण्मयी बेहरे, कलमाडी हायस्कूल. तिची बहीण आहे रमा, ती पारितोषिक स्वीकारते. त्यानंतर दुसरा विभागून क्रमांक आहे सौख्या गद्रे, ज्ञानप्रबोधिनी विद्यालय निगडी. तृतीय क्रमांक सुद्धा विभागून दिलेला आहे. त्यामध्ये पहिला तृतीय क्रमांक आहे प्रांजल आगळे, ज्ञानप्रबोधिनी विद्यालय निगडी. त्यानंतर दुसरा क्रमांक विभागून ध्रुव चिंबाळकर, रमणबाग शाळा. त्यानंतर उत्तेजनार्थ पारितोषिकही विभागून देण्यात आलेलं आहे. प्रथम उत्तेजनार्थ पारितोषिक आहे अर्णव कुलकर्णी, रमणबाग शाळा. सोहम बागवे, रमणबाग शाळा. त्यानंतर आपला शेवटचा गट जो होता 9वी 10वी साठी. तर त्यामध्ये प्रथम क्रमांक आहे नारायण औदुंबर कुलकर्णी, न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग. द्वितीय क्रमांक आहे आकांक्षा अरुण यादव, DAV पब्लिक स्कूल. तृतीय क्रमांक आहे कृपा राजू मारणे, अहिल्यादेवी हायस्कूल. तू घे. उत्तेजनार्थ पारितोषिक आहे वैदेही डांगे, संस्कृती स्कूल भूकुम येथील विद्यार्थिनी आहे.
अशा रीतीने आपला पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झालेला आहे. तर ही जी विद्यार्थिनी आहे वैदेही, तर तुला एक विनंती आहे की आपल्या कार्यक्रमाची सांगता तू सुंदर असं जे गोविंदाष्टक म्हणलंस त्याने करावीस. नमस्कार, मी वैदेही प्रवीण डांगे. मी इयत्ता 9वीत शिकते, संस्कृती स्कूल बुकूम येथे. आता मी तुमच्यासमोर गोविंदाष्टक म्हणण्याचा प्रयत्न करते. सत्यं ज्ञानमनन्तमनित्यमनाकाशं परमाकाशं गोष्ठप्राङ्गणरिङ्खणलोलमनायासं परमायासं मायाकल्पितनानाकार मनाकारं भुवनाकारं क्ष्मायानाथमनाथं प्रणमत गोविन्दं परमानन्दं मृत्स्नामत्सिहेति यशोदा ताडनशैशवसन्त्रासं व्यादितवक्रालोकितलोकालोकचतुर्दशलोकालिं लोकत्रयपुरमूलस्तम्भं लोकालोकमनालोकं लोकेशं परमेशं प्रणमत गोविन्दं परमानन्दं त्रैविष्टपरिपूर्विघ्नं क्षितिभारघ्नं भवरोगघ्नं कैवल्यं नवनीताहारमनाहारं भुवनाहारं वैमूल्यस्फुटचेतोवृत्तिविशेषाभासमनाभासं शैवं केवलशान्तं प्रणमत गोविन्दं परमानन्दं गोपालं प्रभुलीलाविग्रहगोपालं कुलगोपालं गोपीकेलन गोवर्धनधृतिलीला लालितगोपालं गोभिर्निगदितगोविन्दस्फुटनामानं बहुनामानं गोपीगोचरपथिकं प्रणमत गोविन्दं परमानन्दं गोविन्दाष्टकमेतदधीते गोविन्दार्पितचेतायो गोविन्दाच्युत माधव विष्णु गोकुलनायक कृष्णेति गोविन्दाङ्घ्रिसरोजध्यानसुधा जलधौतसमस्ताघो गोविन्दं परमानन्दामृतमन्तस्थं सतमभ्येति इति श्रीमच्छङ्कराचार्यविरचितं गोविन्दाष्टकं सम्पूर्णम्. अतिशय सुंदर. आता एक शेवटचं वेदशास्त्रोत्तेजक सभेचं हे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि नुकतीच गीता जयंती होऊन गेलेली आहे. तर त्यानिमित्ताने 25 डिसेंबर रोजी श्रीमद भगवद्गीता महायज्ञ आयोजित केलेला आहे सभेच्या सभामंडपामध्ये. तर त्यासाठी कोणालाही संकल्प निधी द्यायचा असेल तर कृपया कार्यालयात जाऊन जमा करावा आणि त्याचबरोबर आपलं संकल्प करण्यासाठी आपलं नाव, रास, गोत्र, नक्षत्र आणि आपला प्रसाद पाठवण्यासाठी आपला संपूर्ण पत्ता हे सर्व कार्यालयामध्ये द्यावे ही विनंती. आणि अजून एक विशेष सूचना म्हणजे आमची जी यज्ञीय पात्र प्रदर्शनी आहे तीसुद्धा 25 डिसेंबर रोजी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि यागाची वेळ आहे सकाळी 10:30 ते 12:30 आणि आमची जी पात्र प्रदर्शनी आहे ती दुपारी 2 किंवा मॅक्स 3 वाजेपर्यंत सर्वांसाठी बघण्यासाठी खुली असेल. धन्यवाद.